रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा रेशन कार्ड धारकांसाठी सरकारच्या माध्यमातून 10 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 योजनांचा लाभ रेशन कार्डच्या माध्यमातून आता घेणार आहे। तर एकंदरीत या 10 योजना कोणकोणत्या आहेत, या 10 योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या 10 योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर या 10 योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। बघा, रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि विचार करायला गेला तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेशन कार्डवरती मिळणारे तांदूळ आणि रेशन कार्डवरती मिळणारे गहू हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते। म्हणजेच रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि तांदूळ याच्यामध्ये जास्त पौष्टिकता नव्हते। जर तुलना करायला गेलं तर जे आपले शेतगहू असतात तर ते शेतगहू आणि रेशनचे गहू याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असायचा। रेशन कार्डवरील मिळणारा जो गहू होता तर या गव्हाच्या चपात्या चांगल्या बनत नव्हत्या। रेशन कार्डवरती मिळणारा जो तांदूळ होता तर या तांदळाचा भात सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये शिजत नव्हता। तर अशा प्रकारच्या तक्रारी सरकारकडे गेलेल्या होत्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता रेशन कार्डवरील गहू आणि रेशन कार्डवरील तांदूळ चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। तर या निर्णयासोबत अजून 2 महत्त्वाचे निर्णय राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी घेण्यात आलेले आहेत। बघा, पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळणार आहे। यासोबत रेशनधारकांना जो दुसरा आनंदाचा निर्णय रेशन कार्ड धारकांसाठी घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डवरती 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। आणि रेशनधारकांना जो तुमच्यासाठी तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती तुम्हाला आता गहू तांदळासोबत पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर एकंदरीत रेशनधारकांना हे तिन्ही आनंदाचे निर्णय कशा पद्धतीने लागू होत आहेत, या तिन्ही आनंदी निर्णयांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहायचा आहे। तर बघा, रेशनधारकांना राज्यातील भरपूर नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, परंतु त्यांना याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजना रेशन कार्डवरती सुरू करण्यात आलेल्या नव्हत्या। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बीजेपीचे मंत्री आहेत आणि आपल्या केंद्रामध्ये म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे आहेत। म्हणजेच विचार करायला गेला तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तर राज्यातील आणि केंद्रातील सरकारच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। 3 मोठ्या आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत रेशन कार्डवरती आता 10 योजना सुरू झालेल्या आहेत। एकंदरीत या 10 योजना कोणकोणत्या आहेत, या 10 योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे, या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये कोणत्या रेशनधारकांना मिळणार आहे याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आता बघा, रेशनधारकांना रेशन कार्डवरती जी पहिली योजना सुरू होत आहे तर ती पहिली योजना म्हणजे तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। बघा, रेशनधारकांना राज्यातील भरपूर रेशनधारक महिला अशा होत्या की त्या सरकारकडे तक्रारी करत होत्या की तुम्ही आम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून शिलाई मशीनचा लाभ द्या, परंतु याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनेचा लाभ कोणत्याही महिलांना देण्यात आलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर महिला अशा आहेत की त्यांना काम करण्याची इच्छा आहे, परंतु कोणतं
काम करावं असं त्यांना समजत नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सर्व महिलांना मोफत शिलाई मशीनचा लाभ देण्यात येणार आहे। परंतु या मोफत शिलाई मशीनचा लाभ सरसकट सर्व महिलांना मिळणार नाही। या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी, काही पात्रता, काही शर्ती लावण्यात आलेल्या आहेत। तर त्या अटी, शर्ती, पात्रता आता आपण पाहणार आहोत। परंतु जी दुसरी योजना रेशन धारकांसाठी आलेली आहे तर ती दुसरी योजना सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, रेशन धारकांना जी दुसरी योजना आहे तर त्या दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत। मग हे पैसे कसे मिळणार आहे तेच तुम्हाला सांगत आहे। बघा, तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, म्हणजेच ती व्यक्ती पुरुष असेल, महिला असेल आणि त्या व्यक्तीचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर त्या व्यक्तीला सरकारच्या माध्यमातून दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणार आहे। तर ही पेन्शन 3000 रुपयांची असणार आहे। 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना जर त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना पेन्शनची योजना आता सुरू होत आहे। तर एकंदरीत रेशन कार्डवरील जे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना सुरू होत आहे तर त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, पात्रता, अटी, शर्ती काय आहेत याचीच माहिती आता सांगत आहे। परंतु रेशन धारकांना अजून ज्या उर्वरित 8 योजना आहेत तर त्या 8 योजना तुमच्यासाठी अत्यंत फायद्याच्या आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा या उर्वरित 8 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर या योजना कोणकोणत्या आहेत, यांचा लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाच्या माहिती सांगत आहे। परंतु रेशन धारकांना तुम्हाला आता काळजी करायची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, म्हणजेच रेशन कार्डवरती जो तुम्हाला गहू तांदूळ मिळत होता तर तो गहू तांदूळ इथून पुढे चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा मिळणार आहे। त्यामुळे रेशन धारकांना तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबत रेशन धारकांना रेशन कार्डच्या माध्यमातून जी तुम्हाला तिसरी योजना सुरू होत आहे तर ती तिसरी योजना सुद्धा लगेच सांगतो। बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे। परंतु आता राज्यातील ज्या महिलांनी अर्ज केलेले नव्हते तर त्यांना परत एकदा सरकारच्या माध्यमातून संधी देण्यात येत आहे। परंतु ज्या महिलांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्याच महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। तर एकंदरीत या 3 योजना झालेल्या आहेत। आता आपण उर्वरित 7 योजनांची सविस्तर माहिती पाहून घेऊयात। परंतु रेशन धारकांनो, जर तुम्हाला या 10 योजनांपैकी किती जरी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या प्रमुख 5 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या प्रमुख 5 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। आता बघा, रेशन धारकांना जे पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे तर ती पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। यानंतर रेशन धारकांना जी दुसरी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असायला पाहिजे। जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। यानंतर तिसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। यासोबत पुढची पात्रता, बघा रेशन धारकांना पुढची पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी या रेशन कार्डवरती ज्या 10 योजना सुरू होत आहेत तर या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता घेता येणार आहे। तर एकंदरीत रेशन धारकांना आता आपण 3 योजनांची माहिती पाहिलेली आहे। उर्वरित अजून ज्या 7 योजना राहिलेल्या आहेत तर त्या 7 योजनांची माहिती सुद्धा देत आहे। तर बघा, जी 4थी योजना आहे तर ती 4थी योजना म्हणजे तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा प्रकारची शेळी पालन योजना या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला शेळी पालन योजनेच्या माध्यमातून शेळ्या आणि बोकड सुद्धा मिळणार आहे। यानंतर पुढची जी 5वी योजना आहे तर ती 5वी योजना म्हणजे बघा, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्हाला पाण्याची सोय नसेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून विहिरी आता मंजूर करून दिल्या जाणार आहेत। बघा, ज्या ज्या शेतकरी बांधवांना पाण्याची टंचाई असेल त्यांना विहिरी मिळणार आहेत आणि जर त्यांना लाईटीची टंचाई असेल तर त्यांना सोलर पॅनल सरकारच्या माध्यमातून मोफत दिले जाणार आहेत। यानंतर या ठिकाणी रेशन धारकांना जी 6वी योजना आहे तर ती 6वी योजना तुमच्या फायद्याची आहे। तर त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे। तर ते 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत याविषयी सुद्धा माहिती देत आहे। आता बघा, रेशन कार्डच्या माध्यमातून जर तुम्हाला 10,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। तर तो अर्ज कुठे करायचा, कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगत आहे। यानंतर जी 7वी योजना आहे तर ती 7वी योजना आधार कार्ड, बघा तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये मिळणार आहेत। यानंतर जी पुढची योजना अजून राहिलेल्या आहे तर त्या पुढची योजना अजून 3 राहिलेल्या आहेत। बघा, शेवटच्या 3 योजनांची
योजनांची माहिती देणार आहे. तर बघा, शेवटच्या 3 योजनांपैकी या ठिकाणी 8 नंबरची योजना ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, जर तुम्ही महिला असाल आणि तुम्हाला काही काम नसेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता उद्योगधंदा करण्यासाठी, स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी पिठाची गिरणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे. अजून 2 योजना राहिलेल्या आहेत. तर त्या 2 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु या 2 योजना पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही. जे रेशनधारक गरजू असतील, जे रेशनधारक खरोखर पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या रेशनधारकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्याच रेशनधारकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. यापुढे रेशनधारकांना तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा रेशनधारकांना एकंदरीत तुम्हाला 8 योजनांची माहिती दिलेली आहे. आता आपण उर्वरित ज्या 2 योजना राहिलेल्या आहेत तर त्या 2 योजनांची माहिती सुद्धा देत आहे. परंतु या 2 योजनांची माहिती घेण्याच्या अगोदर रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ हे तर देण्यात येणार आहे. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला सरकारकडून आता रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत. तर हे पैसे कशा स्वरूपामध्ये देण्यात येणार आहेत याविषयी महत्त्वाची माहिती देत आहे. आता बघा रेशनधारकांना बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांची प्रतीक्षा आता संपत आहे. पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांची लॉटरी आता लागत आहे. रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. म्हणजेच रेशनधारकांना विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आता तुम्हाला दिलासा दिला जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर ज्या रेशनधारकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा रेशनधारकांना आता रेशन कार्डवरील या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे. यासोबत रेशनधारकांना योजनांचा लाभ सुद्धा आता मिळत आहे. तर आता आपण शेवटच्या 2 योजना पाहून घेऊया. तर बघा रेशनधारकांना शेवटच्या 2 योजनांपैकी जी नवी योजना आहे तर ती नवी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा, ज्या रेशनधारकांना स्वतःची घर नसेल, जे रेशनधारक भाड्याने राहत असतील, जे रेशनधारक गावाच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी राहत असतील आणि ते जर भाड्याने राहत असेल तर त्यांना सरकारच्या माध्यमातून आता मोफत घर आणि घर बांधण्यासाठी जर जागा नसेल तर त्यांना सरकारकडून जागा सुद्धा आता मोफत मिळणार आहे. यानंतर रेशन कार्डवरती जी शेवटची म्हणजेच 10वी योजना आता सुरू होत आहे तर ते रेशन कार्डवरील शेवटची 10वी योजना सुद्धा लगेच सांगतो. तर बघा रेशनधारकांना शेवटची योजना म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे. तर एकंदरीत विचार करायला गेला तर रेशन कार्डवरती तुम्हाला या योजना मिळणार आहेत. या योजनांचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर या योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे तर बघा, शिलाई मशीन योजनेचा लाभ तुम्हाला प्रधानमंत्री या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीनचा लाभ देण्यात येणार आहे. लवकरच तुम्हाला या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. फक्त तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड यासोबत छोट्या आकाराचे 2 फोटो असायला पाहिजे. तुमचे उत्पन्न कमी असायला पाहिजे. जर तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामध्ये येत असाल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट 5 मिनिटांपूर्वी समोर आलेले आहे. लवकरच या 10 योजनांचे अर्ज सुरू होणार आहेत. फक्त तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. बघा, सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या 10 योजनांपैकी काही योजना सुरू आहेत आणि ज्या योजना सुरू नाही तर त्या योजना सुद्धा आता लवकरच सुरू होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला इथून पुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या 10 योजनांचा लाभ रेशन कार्डवरती चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ आणि रेशन कार्डवरती अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर रेशनधारकांनो तुमच्या आता प्रतीक्षा संपत आहे. तुमची लॉटरी आता लागत आहे. तुम्हाला रेशन कार्डवरील या सर्व वस्तूंचा लाभ, पैशांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. लवकरच याचा ऑफिशियल GR काढण्यात येणार आहे. प्रत्येक योजनेचा GR काढण्यात येईल. प्रत्येक योजनेचा GR काढण्यात आला की लगेच तुम्हाला प्रत्येक योजनेची माहिती अर्ज करण्यापासून ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यापर्यंत सर्व माहिती देणार आहे.